हिंदी विरोधात महाविकास आघाडीत ऐक्य झालेलं आहे। 5 जुलैला होणाऱ्या मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रित मोर्चाला काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे या मोर्चात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील मैदानामध्ये उतरणार आहे। दरम्यान इतरही छोट्या मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे मोर्चाला व्यापक स्वरूप येणार आहे। माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत। काँग्रेस पक्ष सुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। महत्त्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही। त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे। जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू। मराठीसाठी कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे खुनी नाही। आम्ही मराठीचे कट्टर, पण विद्यार्थी हितात कुठलंही तडजोड नाही। ठाकरे बंधूंनी हिंदी विरोधात मोर्चाची हाक दिल्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी देखील ठाकरेंना साथ दिली आहे। 5 जुलैला हिंदी विरोधात होणाऱ्या मोर्चात काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी देखील मैदानात उतरणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी प्रसिद्धी पत्रक काढून मोर्चाला पाठिंबा दर्शवला, तर मराठीच्या रक्षणासाठी सर्वच राजकीय पक्षांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन देखील संजय राऊतांनी केल्याचं म्हटलंय। मी येण्याचा प्रयत्न करेन, पण माझे सर्व सहकारी या मोर्चाला उपस्थित राहतील आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत। काँग्रेस पक्ष सुद्धा ज्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आहे महाराष्ट्रात, आणि मला खात्री आहे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील। इतर अनेक घटक पक्ष आहेत, शेका पक्ष असेल, डावे पक्ष असतील, अन्य काही पक्ष आहेत, संघटना आहेत। या सगळ्यांनी, दलित पॅंथर असेल, ह्या सगळ्यांनी या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा जाहीर केला। माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे। याच्यासाठी स्वतः सहभागी होणार आहे का? पवार साहेब स्वतः सहभागी होणार आहे का या मोर्चात? आज उद्यामध्ये ते सगळं कळेल। 5 तारखेला आहे ना, मग आज उद्यामध्ये ठरेल। ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच मनसेकडे देखील राज्यातल्या विविध राजकीय पक्षांना मोर्चासाठी निमंत्रण दिलं जातंय। बाळा नांदगावकरांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली, तर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी मोर्चाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपकडनं टीका करण्यात आली आहे। यामध्ये सर्व राजकीय पक्ष देखील आहेत। या राजकीय पक्षांना भेटण्याचं काम आमचे नेते नांदगावकर साहेब करतायत, त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। कालच तुम्ही पाहिलं असाल की सन्माननीय शरद पवार साहेबांनी देखील जाहीर पत्रक काढून पाठिंबा दिलेला आहे। उद्धवजींनी तर दिलाच आहे। त्याचबरोबर काही छोटे मोठे पक्ष जे आहेत, अगदी छोटे छोटे पक्ष आहेत, म्हणजे मेठेंचा पक्ष आहे, मेठेंच्या पक्षानेही सांगितलेलं आहे। कोण कोणाला आवाहन करतं, कोण कोणाबरोबर राहतं, ते मोर्चात राहतं का मोर्चा बाहेर राहतं, हे सगळं महत्त्वाचा मुद्दा नाही। महत्त्वाचा मुद्दा राज्यामध्ये मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची सक्ती नाही। त्रिभाषा सूत्रामध्ये विद्यार्थ्यांचं हित आहे। त्रिभाषा शिक्षणामध्ये आणि प्राथमिक शिक्षणामध्ये या राज्यात चालूच आहे। जी अन्य माध्यमांच्या शाळा राज्याच्या आहेत, म्हणजे स्टेट बोर्डाच्या, एडेड आणि बरोबरीने सेल्फ फायनान्स, या तिन्हीमध्ये आजही राज्यामध्ये 3 भाषा शिकवली जाते। एवढेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांना देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं, मात्र सत्तेत आहोत, मोर्चात सहभागी होणार नसल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय। तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी तडजोड करणार नसल्याची भूमिका भाजपची असल्याचं आशिष शेलारांनी स्पष्ट केलंय। जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू।
मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही. आम्ही काही मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत. ठीक आहे, हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही त्यावेळेला हिंदी बोललं जातं. मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, परंतु सक्ती म्हणून नाही. मुलांना हिंदी यावं, इंग्लिश यावं, मराठी तर आपण आहोतच. ह्या माध्यमातून थोडं आता ठीक आहे, इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय हे आता त्यांची स्थिती, परिस्थिती, वस्तुस्थिती हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मोर्चामध्ये सहभागी होण्यासंदर्भातलं आवाहन केलेलं आहे. भाजपची काय भूमिका असणार आहे? भाजपची भूमिका स्पष्ट आहे. मराठीसाठी कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे खुणी नाही. आम्ही मराठीचे कट्टर, पण विद्यार्थी हितात कुठलंही तडजोड नाही. हिंदी विरोधात ठाकरे बंधूंनी 5 जुलैला मुंबईत एल्गार पुकारलाय. या मोर्चाला महाविकास आघाडीची साथ मिळाल्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद आणखीच वाढणार आहे. तर दुसरीकडे महायुतीनं मात्र या मोर्चाला विरोध केलाय. केवळ राजकीय फायद्यासाठी या मोर्चाचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजपकडनं करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.